करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आता काही क्षणात मॅचची सुरुवात. सलामीची जोडी थोडं बी फास्ट मैदानावरती पाठवायची आहे कारण वेळ आपल्याकडे कमी. आज मेगा फायनल काही कारणास्तव एक सामना जो बाकी होता सुपर 6 मध्ये जाणाऱ्या टीम मध्ये, आणि आता ती मॅच जी पेंडिंग होती ती क्लिअर झाली. जीवा 11 मुरबी आणि त्यांच्या विरुद्ध शेलूमाता वर्ल्डनं मॅच जिंकली आणि आता ते फाईट करणार आहेत सुपर 6 मध्ये जाण्यासाठी, ते म्हणजेच टीम वडू नवघरला. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एका बाजूला भिवंडी युवासेना सचिव, राजकीय क्षेत्रातील मोठं नाव अतिश भामरे, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. शेलूमाता वर्ल्ड स्वतः अतिशय भिवंडी क्रिकेटचा एक चांगला ऑलराऊंडर प्लेअर आहे. मागच्या मॅच मध्ये मुरबी सारख्या एक बलाढ्य टीम विरुद्ध खूप धमाकेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि एक मोठं टार्गेट जे सेट झालं. 35 धावा आल्या यतीनच्या बॅटमधनं आणि अतिश भामरेच्या बॅटमधनं 20 आणि एक मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं होतं. सलामीची जोडी मैदानावरती होतीये दाखल. यतीन मडवी आणि ज्याच्या नावाची आपण चर्चा करत होतो, भिवंडी क्रिकेटचा मिस्टर परफेक्ट मैदानावरती दाखल होतोय अतिश भामरे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पूर्ण भोईर परिवाराच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काही क्षणात मॅचची सुरुवात होईल. 5 षटक 5 गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. साईप्रीत लाईव्ह या स्पर्धेचं कव्हरेज करताना तुम्हाला पाहायला मिळते आणि ॲज अ स्कोरर सध्या आपल्या सोबत आहेत सुजल भोईर. काही क्षणात मॅचची सुरुवात मैदानावरती होताना पाहायला मिळेल. 5 षटक कमीत कमी 55 ते 60 या मैदानावरती एक ऍव्हरेज टोटल बनायला हवं. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आता ही खेळपट्टी जर तुम्ही पाहिली ना तर अगदी पाटा विकेट आहे. बॅटिंगसाठी अनुकूल आहे. इथे पोषक वातावरण आहे. फलंदाजीसाठी दोन्ही एंड्सनं रन्स बनतात. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यानी कोपऱ्यात आउटफील्ड फास्ट आहे. बट आजची संध्याकाळ आहे ना ती खतरनाक आहे. आजच्या संध्याकाळमध्ये इथनं चॅम्पियन्स विजेते बाहेर पडतील. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 1,22,222 रुपये, द्वितीय पारितोषिक 66,766, तृतीय 33,333, चतुर्थ देखील 33,333, पाचवं आणि 6वं पारितोषिक या स्पर्धेचं 22,222 रुपये. आणि या स्पर्धेमध्ये अनेक सारी इंडिव्हिज्युअल प्राइज आज आपल्याला पाहायला मिळतील. 12th मॅन वडू नवघर या ठिकाणी जॉईन व्हा पटकन. रायगड टेनिस बॉल क्रिकेट प्रचंड वेगानं प्रगती करत आहे आणि त्यातल्या त्यात पनवेल हा तो तालुका आहे ज्या तालुक्यानं रायगड टेनिस बॉल क्रिकेटला अनेक मोठे मोठे स्टार दिलेत आणि त्यापैकीच एक समाधान भोईर याचा उल्लेख ऑलवेज केला जातो. म्हटलं जातं ना लेजंड नेव्हर डाय, त्यापैकी एक आहे समाधान भोईर, ज्यानं पेंदरच्या क्रिकेटला लढायला आणि संघर्ष करायला शिकवलं. आणि गावदेवी पेंदर एक मोठं नाव आणि त्यांचीच गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी या ठिकाणी तुम्ही अनुभवताय. मॅचला होईल या ठिकाणी सुरुवात. अतिश भामरे ऑन स्ट्राईक आणि बॉलिंग ट्रॅक वरती. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सध्याच्या घडीला एक सर्वाधिक मोठा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं उज्ज्वल गुरव, कॅप्टन ऑफ द टीम, बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. ऑल द बेस्ट. चला अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय. अंपायरच्या भूमिकेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आदरणीय सुनील पाटील सर, मॅन फ्रॉम मुरबी, आणि त्यांना साथ देतात स्क्वेअर लेगला अनिल टेंबे सर वलप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मॅच ऑन. सामन्याला होतीये सुरुवात. पहिला बॉल आतिश भामरेची विकेट धोक्यात आणि तिकडे मिळालंय जीवनदान. पहिल्याच बॉल वरती आतिश भामरेला जीवनदान देणं म्हणजे या मॅच मध्ये 10 ते 15 रनचा फरक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाल. आता 12th मॅन म्हणत असेल काश उसके जगह पे मैं होता तो मैं कॅच आसानी से लेता. बॅटल सगळं सुरूच असतं वडूनगर मध्ये जागा मिळवण्यासाठी. इथे शॉर्ट गलीमध्ये झाली आहे कॅच ड्रॉप आणि आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळाल डावखुर हाताचा एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू. यतीन मडवीचे इनसाइड आउट, यतीन मडवीचे लॉफ्ट हे सगळे पाहण्यासारखे असतात. आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहता अतिश भामरे, ते नाव ज्या नावाला तुम्ही जीवनदान दिलंय आणि या मॅच मध्ये कधी कोणत्याही क्षणाला कलाटणी आणण्याची क्षमता एकटा अतिश भामरे ठेवतो हे वडू नवघरच नाही पूर्ण भिवंडीच्या क्रिकेटला माहिती आहे. उज्ज्वल गुरव फिल्डिंग मध्ये चेंजेस अंडर, समोर एक डीप मध्ये लॉंग ऑफ. वडू नवघरचा चीता केतन पाटील आणि एक डीप मध्ये मिड विकेट आहे जिकडे होल्डर फिल्डिंग करतोय गिरीश. ऑन साइडला डीप मध्ये जाईल बॉल. मिड ऑन वरनं क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला पोहोचलाय. एक सिंगल, एक सिंगल ना दोन्ही फलंदाजांचं अकाउंट मैदानावरती ओपन झालंय. 5 षटकांची मॅच, 5 गोलंदाज आहेत, तर एक चांगलं टार्गेट मैदानावरती तुम्हाला सेट करावं लागेल. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल अगदी सिंगल न सध्या सुरुवात झालेली. म्हणजे उज्ज्वल गुरवसाठी सुरुवात फार चांगली होती आहे. बट समोर ज्याला जीवनदान दिलंय अतिश भामरे,
हा अर्ध्या विकेट वरती टाकला आणि आतिश भांबरेला दिलेलं जीवनदान त्याची बॅट देतीये प्रत्युत्तर घायल शेर की सास उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है आणि हा आला पहिला चौकार. मागचा सोडलेला झेल कदाचित तिथनं एका धावेनं झालेली सुरुवात अर्धशतकाच्या दिशेने होईल वाटचाल. आतिश भांबरे मिस्टर परफेक्ट ऑन स्ट्राइक. आता एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर काढलाय, कव्हरला पाठवलाय बॉल इनफिल्डच्या वरनं, म्हणून म्हणालो मिस्टर परफेक्ट बॅटिंग करतो आणि क्रिकेटचे सगळे तंत्रशुद्ध फटके तुम्हाला पाहायला मिळतील. अपिशन पनिश बॉल कव्हरला बाउंड्रीच्या बाहेर चॅम्पियन्स ट्रॉफी मधला आलेला हा ब्रँडेड चौकार आणि चौकारानं स्कोर आता डबल डिजिट मध्ये जात आहे. जर्सी नंबर 10. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमन. या क्रिकेटच्या धर्माचा जो देव झाला 24 एप्रिल 1973 ला झालेला जन्म आणि तदनंतर आलेले 100 शतक. गॉड ऑफ क्रिकेट भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर. टेनिस नॉट नंबर इट्स इमोशन फ्रॉम इंडियन फॅन्स. अजून एक चांगला फटका बट आता फिल्डर पुन्हा एकदा झाली आहे चूक आणि यावेळी देखील बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. 4. डीजे संकटात घाबरायचं नाही, गावदेवी पाठीशी आहे. जॉन्टी जोशी, जयेश म्हात्रे भिवंडी तसेच रुपेश पाटील भिवंडी यांच्याकडनं टीम वर्ल्डला खूप साऱ्या शुभेच्छा. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये विदाऊट लॉस 14 धावा. आतिश भांबरेची विकेट आली असती ना तुम्ही 50 ते 55 पर्यंत आरामात थांबू शकले असते वर्ल्डला, पण आता आतिश भांबरेला दिलेलं जीवनदान उज्ज्वल गुरवचे आलेले अगदी आपण पाहताय 3 चांगले बॉल बट त्यांच्या विरुद्ध 3 चांगले फटके आणि सलगचे 3 चौकार. अंतिम बॉल हलक्या हातानं टॅप केलाय. अगदी बॅट मधनं जो साऊंड आला ना टक तो सांगून जातोय की बॅट सोबत बॉलचं टायमिंग किती सुंदर होत आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या 5 ओव्हरच्या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये देखील ना लेदर बॉलचा फील तुम्हाला आतिश भांबरे देऊन जाईल. त्यामुळे क्रीडा रसिकांनो कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. गावदिवे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर्गीय जीवा भोईरच्या आठवणीतली क्रिकेट स्पर्धा. एक छोटासा डीजे वाला ब्रेक. षटक संपलं, पहिलं धावा झालेत. 15 विकेट कॉलम खाली आहे उज्ज्वल गुरवचं. 48 संघांचा सहभाग शिवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहिला. अजूनही 16 आणि जवळजवळ 20च्या दरम्यान संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी इच्छुक होते आणि अनेक संघांची इच्छा असते. पनवेल तालुक्यातीलच नाही तर भिवंडी, बदलापूर, कर्जत, खालापूर आणि जे रसायनी बेल्ट उरण परिसर तिथनं सातत्यानं टीम्स आवर्जून या स्पर्धेमध्ये उतरत असतात आणि त्याच गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षी ज्यावेळी जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीचा ऍडिशन 2 आपल्या भेटीसाठी येईल तब्बल 72 टीम सोबत याच मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटचा ग्रामीणचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी पेंधरच्या वतीनं जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. तेव्हा मॅच मध्ये षटक संपलं. पहिलं ओव्हर नंबर 2 गिरीश धुमाळे बॉलिंग ट्रॅक वरती. धीरज धुमाळे ओव्हर नंबर 2 मध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. लास्ट बॉल वरती आतिश भांबरेनं स्ट्राईक ठेवली आहे. पॉवर प्ले 2-3 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर. धीरज धुमाळे हा फुल टॉस आणि अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं जरूर पाहिलंय आणि अंपायर्स कॉल बीमर साठी DRS ओव्हर द वेस्ट आहे का ते तिकडे पाहायला जाईल आणि अंपायर्स कॉल अतिशय नामवंत अंपायर सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला अनिल टेंबे सर, अनेक वर्ष ज्यांनी या अंपायरिंग क्षेत्रामध्ये सध्या खूप चांगलं काम केलंय आणि क्रिकेट आहे ना या क्रिकेट सोबत ज्या नावाचा श्वास जुळालेला आहे. अगदी क्रिकेट पासून हे नाव जर बाजूला झालं 5 वर्ष मी म्हणाल त्यांचं आयुष्य कमी होईल आणि क्रिकेट सोबत राहिले तर 10 वर्ष जास्त जगतील. आदरणीय सुनील पाटील सरांनी इशारा येतोय थर्ड अंपायरचा. इट्स नो बॉल कॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिटची संधी असेल. फ्री हिटचा इशारा आलाय. अंपायर कॉल होता आणि तो सक्सेस झालाय आणि टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहताय 2 ने पुढे जातीये. 17 धावा. 17 ऑन बोर्ड.
आणि 48 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळले. रायगड ठाणे दोन्ही जिल्ह्यातनं आणि तब्बल 18 संघ तुम्हाला भिवंडी विभागातनं या स्पर्धेतनं खेळताना दिसले. भिवंडी विभागाचं क्रिकेट देखील काही वेगळं आहे. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी इथे संघर्ष केला जातो ट्रॉफीसाठी. फ्री हिट आहे त्याच्यामुळे कॅच जरी ड्रॉप झाली फारसा फरक नाहीये. सेकंडचा कॉल अतिश करतोय डेंजर एंडला यतीन मडवी आणि इथे झालेत रन्स कंप्लीट. सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये आणि धावफलक 3 ने पुढे जाणार आहे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 2-0. एक चांगली सुरुवात झाली आहे. काही चर्चा तिकडे अंपायरच्या दरम्यान सुरू असताना मैदानावरती आपल्याला अजूनही पाहायला मिळते. चला फायनली 3 रन्स ऍड केल्या जातील आणि जिवापुरी ट्रॉफीचा क्रेज वेगळा है. म्हणून मी म्हणतो ना, काम करो ऐसा की पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यह जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो ऐसे कि हर एक आपका काम मिसाल बन जाए. आणि लाजवाब असतं गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे आयोजन. आणि पेंदरकरांची स्पर्धा म्हटली की इथे प्रत्येक जण इतकंच म्हणतो आम्ही आयोजन करतो गावासाठी, मग नात करती काय, यावंच लागतं. टीमची टोटल धावफलकावरती 2-0-20 विदाउट लॉस. ही पार्टनरशिप आता मोठी होत चालली आहे. अतिश भामरे आला अगदी समोर आहे गोलंदाज धीरज. इथे बॉल चांगला आहे आणि ज्या विकेटचा शोध होता ती फायनली या ठिकाणी मिळाली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, मिस्टर परफेक्ट बॅक टू द आउट. अतिश भामरेचा संपलाय खेळ. विकेट डाऊन आणि 18 भिवंडीचे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान राहिलं. ते म्हणजेच भिवंडी विभागातून जॉन्टी जोशी जो उळी गावचा एक स्टार प्लेअर आहे. जॉन्टी जोशी आणि समाधान दादाची ओळख ती पण एक वेगळ्याच टॉपिकवरनं झाली होती. खतरनाक आहे सगळं काही. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 20 कुछ राज कभी कभी छुपाने पड़ते हैं और गहरे राज और उनकी दोस्ती जो बन जाती है तो दोस्ती हमेशा खतरनाक होती है. आणि समाधान भोईर म्हटलं की ते नाव है, दोस्ती भी एक अजीब रिश्ता है और वो समाधान भोईर से हो जाए तो दोस्ती के दुनिया का फरिश्ता है. समाधान दादा, सुजित दादा सध्या मॅच एन्जॉय करतायत. चर्चा चालू आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये कशा प्रकारे अजून टुर्नामेंटला ग्लॅमर दिलं जाईल. वर्ल्ड वाईड झालंय सध्या पेंदरचं नाव. या आधी जर आपण 8 ते 10 वर्ष मागे गेलो ना तर इंदर एक मात्र असं गाव होतं रायगडातील जिथे 3 किंवा 4 नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळत होते. मग ते ऑर्गनायझर कोणीही करावं, पण पेंदरचं आयोजन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी या सगळ्या रायगड टेनिस बॉल क्रिकेट नावाजून पाहिली आहे. धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतं 20 वरती आहे आणि क्षेत्ररक्षण तिकडे जरूर चांगलं झालंय. अंपायरनं निर्णय पाठवलाय बाउंड्री चेक केली जाईल. विकेट ऍड होईल का, आणि त्यासाठी थोडा वेळ तिथे फलंदाजाला वाट पाहावी लागेल. आणि विकेट देखील कोणाची आहे तर कौशल पाटीलची, जो सध्याच्या घडीला खूप चर्चेत आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून मोठी मागणी असते कौशल पाटीलला ॲज अ बॉलर म्हणून. मग ज्यावेळी चर्चा होते शेलूमाता वर्ल्डच्या ग्रामीण क्रिकेटची त्यावेळी त्याच्या फलंदाजीची गरज वर्ल्डला नेहमी पडली आहे. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर काही क्षणात येईल. समोर लॉंग ऑफला फिल्डर होते, त्या ठिकाणी कॅचचा प्रयत्न झाला, झेल कॅरी देखील झाला. बट ज्यावेळी झेल टिपला त्यावेळी बाउंड्रीच्या बाहेर की आत एखादा भाग स्पर्श झाला बाउंड्री रोफला की तिकडे फूट आतमध्ये हे सगळं चेक केलं जात आहे. आणि साईप्रीत लाईव्ह त्यासाठी रेडी. अतिशय दर्जेदार क्वालिटी वर्क या ठिकाणी टेलिकास्टचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहताय 20 वरती आहे. 20 ला विकेट 2 की या ठिकाणी ऍड होतील धावा 6. त्याचं उत्तर येणारे अगदी 30 ते 35 सेकंद आपल्याला देतील. व्हॉलंटियर्स तैनात असू द्या आणि तिकडे जर कोणी स्वयंसेवक असेल तर इशारा येऊन जाऊ दे पटकन, कारण वेळ देखील आपल्यासाठी आज खूप इम्पॉर्टंट आहे. 9 मॅच कव्हर करायच्यात. सुपर 3 मध्ये अगदी बॉल आउट केला जाणार आहे. या गोष्टीची देखील काळजी सगळ्या सुपर 3 मध्ये इंटर होणाऱ्या टीमने घ्यायची आहे. खूप क्लोज आहे, खूप क्लोज आहे. आता काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. झूम, पॉज, प्ले हे सगळं काही त्या ठिकाणी सुरू आहे. झेल तर कॅरी झालाय, बट मागचं जे स्टेप आहे ते बाउंड्री रोफच्या अगदी क्लोज आहे. आणि छोटासा भाग जरी तिकडे स्पर्श झाला असेल तर मात्र कदाचित डिफिकल्टीज वाढतील.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फुल कॉन्फिडंट आहेत आणि त्यात केतन आहे. प्रामाणिकपणाचं दुसरं नाव म्हणजे केतन पाटील. बट अशा क्रुशियल स्टेजला खूप वेळा आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली आपला बॉडी बॅलन्स कुठे आहे. आणि सेलिब्रेशन करण्यासाठी केतननं देखील तिकडे थोडा वेळ वाट पाहिली आहे. त्यांनी फूट स्वतः पाहिलाय आणि आय थिंक जर मी बरोबर आहे, जर केतनला माहिती असतं पाय लागलाय तर इथे सांगून तो कधीच मोकळा झाला असता. हे वर्ल्डला देखील माहिती आहे. तर मग विकेट खूप धोक्यात आहे कौशल पाटीलची. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर्स तिकडे चेक करतात. येलो कलरचे बाउंड्री ड्रॉप आता ऑन स्क्रीन तुम्हाला थोड्याच वेळात दाखवलं जाईल. ओईठी आउट. परतावा लागेल इकडे कौशल पाटीलला आणि फलंदाज या ठिकाणी झालेत बाद. 1 मिनिट अजून होल्ड करा. तिकडे ऑलिंपियस आहेत. काय डिसिजन आहे पब्लिक? 1 मिनिट थांबा कौशल, बाहेर नका येऊ येतील, तुम्ही थांबा आतमध्ये. ऑलिंपियस त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो, तिथे प्रेक्षक वर्ग आहेत बघा, तुम्ही जवळ एक्झॅक्टली तुम्हाला गॅरंटी बरेच प्रेक्षकांचा हात वरती आहे. तिकडे षटकारचा सूचना आहे त्यांच्याकडून. पंच जरा तिकडे जवळ जा तिथे. तर अगदी या ठिकाणी एव्हिडन्स लाईव्ह टीम कडे नाही आहे. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन तुम्हाला ऑन पब्लिक डिमांड या ठिकाणी डिसिजन देऊ शकता. षटकाराचा इशारा. आयोजकांनी ऑलिंपियस सोबत आता कॉन्टॅक्ट केलाय, चर्चा झाली आहे. फायनली इकडे 6 येईल असा मेसेज आलाय. चला वडू नका, डिसिजन एक्सेप्ट करा आणि गेम प्ले करा. लाईव्हला प्रॉपर एव्हिडन्स नाही आहे. खूप वेळ चेक झालाय, जवळजवळ 3 मिनिटा ठिकाणी कंटिन्यू चेक केलाय आणि 1-2 सेंटीमीटरचा जो फासला आहे बाउंड्री टच बाउंड्रीच्या बाहेर, त्याची चर्चा त्या ठिकाणी सुरू होती आणि फायनली ऑर्गनायझर्सला ऑलिंपियस आणि सूचना आहे बघा, तुमचे समर्थक आहेत स्टेज वरती येऊन तुम्ही इकडे काही हल्ला गुल्ला करू नका याची नोंद घ्या. सगळ्यांना सूचना आहे ती बघा. शेवटी डिसिजन जो असतो पंचांना जर दिसला नाही तर पब्लिक डिमांड असते. हा 4 कॅमेरे लावलेले आहेत तिकडे, याची नोंद घ्या. जर त्याच्यामध्ये टेक्निकल तो इश्यू आहे, पण शेवटी आपण नंतर तिकडे जातो ना.
पाटील. टीमची टोटल धावफलकावरती 20. खूप चांगली सुरुवात मिळाली होती. पहिलं षटक 15 धावा. ते संपा. कंटिन्यू करा आपण गेम. धीरज बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. येस, कंटिन्यू करा आपण गेम. डेड बॉल झालेत आतापर्यंत टोटल 2. पहिला नो बॉल होता. नेक्स्ट बॉल वरती 3 धावा, दुसऱ्या बॉल वरती विकेट आणि आता गेम पुढे कंटिन्यू केला जाईल. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाही. जोपर्यंत छणीचा घाव सोडला जात नाही तोपर्यंत दगड पण मित्रांनो देह होत नाही. त्यामुळे अशा काटेरी वाटांवरती देखील कधी कधी क्रिकेटर्सला चालावं लागतं. बट इम्पॉर्टंट आहे अंपायरच्या निर्णयाचा, कमिटीचा आदर सन्मान करणं आणि दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार. धीरज तयार. कमी गतीनं टाकलाय. दिशा भरकटले डावा स्टिकच्या बाहेर आणि हा बॉल या ठिकाणी येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती टॅली केली जाईल. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये खरं तर तुमचा कॅप्टन तुम्हाला कधीच राईट्स देत नाही की तुम्ही व्हाईट बॉल टाकू शकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नाव होतं मायकल होल्डिंग, मॅन फ्रॉम वेस्ट इंडिज. 612 ओव्हर्स त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यानं टाकली. 3672 बॉल टाकले. कधी व्हाईट बॉल टाकला नव्हता. इथे अपील 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 आउटसाइड द लेग इम्पॅक्ट हे सांगत असताना तिकडे अंपास बॉल चालला डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इशारा आहे तो लेग बाईटचा. लकी 4 टीम शेलूमाता वर्ल्ड साठी. जे धावफलक आता 4 ने पुढे फ्लॅग होत आहे. 25 धावा धावफलकावरती. भिवंडी वर्सेस भिवंडी आहे म्हणजे लढाई खतरनाक होईल. काटाकीर हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला केतन पाटील, दुसऱ्या बाजूला अतिश भामरे. अतिश पाटीलचा संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतं. शेलूमाता वर्ल्ड आता झालेली स्पर्धा भिवंडीतील कबीर निर्मल ट्रॉफी. या दोन्ही संघांनी खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. क्वालिफायर मॅच मधनं स्पर्धेतनं बाहेर झाला तो म्हणजे टीम वडू नवघर आणि वर्ल्डनं देखील चांगलं क्रिकेट त्या टुर्नामेंटमध्ये दाखवलं. बॉल तयार आहे. इथे बॅटन पॅड मध्ये हेलिकॉप्टर कौशल पाटीलच्या बॅटमधनं लंबी रेस का घोडा आज तोडतोय फोडतोय. टीम वडू नवघरच्या गोलंदाजाची स्वप्न. इट्स बिग 6. कॅश शॉट होता अगदी खतरनाक. हेलिकॉप्टर आणि एक कडक क्वालिटी 6 आता आला. प्रेशर ऑन दी बॉल. पहिल्या षटकात 15, या षटकामध्ये देखील आतापर्यंत 16 ऍड झालेत आणि अजूनही काही बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. कौशल पाटीलची बॅट एकदा लागली की मग मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. नॉन स्ट्रायकर इनला यतीन त्याच्या सोबतीनं बॅटिंग करतोय. ओव्हर द विकेट. आता लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे आणि सेकंड अगदी अटेम्प्ट मध्ये तिकडे बॉल कॅरी नाही झालाय. एक सिंगल मेल बॅटला स्पर्श झाला होता म्हणजे झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल झेल तर जिंकाल तुम्ही हा क्रिकेटचा खेळ. टीमची टोटल धाव फलकावरती आहे 32. 32 धावा 17 आतापर्यंत आलेत. पॉवर प्ले मध्ये 32 झालेत. अंतिम बॉल अगदी P2 मधला बाकी आहे आणि यानंतर अजून 3 षटक, 3 नवीन विकल्प, 3 फ्रेश बॉलर तुम्हाला यूज करावे लागतील. मोठी जिम्मेदारी असेल आज 5व्या नंबरच्या गोलंदाजावरती, कारण स्ट्रायकर दोन्ही बॉल सध्या महागडे ठरलेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणले जात आहेत. टायमर देखील ऑन आहे. विथिन 20 मिनिट्स 4 षटक टाकायचे. जो वेळ वाया गेलाय तो जाऊ द्या. जो आपल्याकडे तो आपल्याला वाचवायचा आहे. आणि आज मेगा फायनल पर्यंत सर्व मॅचेस 5 ओव्हर्स आपल्याला कशा करता येतील त्यासाठी अंपायर्स जरा थोडस लक्ष द्या आणि सगळ्या टीम्स तुमच्यावरती देखील ती जिम्मेदारी आहे. धीरज धुमाळे हा अर्ध्या विकेट वरती टाकलाय. असे टाकत राहिला ना तर फलंदाज फक्त इतकंच म्हणेल तू डाल डाल में पात पात. बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. फिनिश केला पॉवर प्ले षटकारानं आणि ते राहिलंय शेलूमाता वर्ल्डच्या बाजूनं. षटक संपली 2 धावा झाले 38. इट्स टाइम टू डीजे ब्रेक. दोन षटकांचा खेळ झाला. रिक्वेस्ट आहे केतन जास्त टीम हडल नको. लगेचच मॅच आपल्याला कंटिन्यू प्ले करायची आहे. वेळ जास्त जातोय.
2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 38 धावा धावफलकावरती. मागच्या षटकामध्ये खर्च झाले धावा तब्बल 23, गोलंदाजांना खर्च केला 19, एकाला 22चा चौकार, टोटल झाले 23. शेलूमाता वर्ल्ड साठी 2 ओव्हरमध्ये 38, म्हणजे येणारे 3 ओव्हर इथनं कमीत कमी 32 धावा जरी आले, 70 धावेचं एक मोठं लक्ष मैदानावरती लावू शकते पहिल्या डावात बॅटिंग करताना शेलूमाता वर्ल्ड. याच मैदानावरती मागचा सामना आपण 80 पेक्षा जास्त धावा पाहिल्या, याच मैदानावरती 94 धावा देखील बनताना आपण पाहिलेत आणि त्या चेस देखील झालेत. आणि आता या मॅच मध्ये देखील चित्र तेच आहे. कमीत कमी इथनं अपेक्षा असतील टीम वर्ल्डला. पॉवर प्ले मध्ये 38 आलेत, तर येत्या 3 ओव्हर 32 ते 35 पर्यंत धावा येऊन 70+ जावं. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय घनश्याम पाटील. कुठे जिंकायचं की कोणत्या क्षणाला हरायचं हे ज्याला समजतं त्याला हरवणं जास्त अवघड असतं, कारण अशा लोकांच्या पराभवात सुद्धा एक मोठा विजय लपलेला असतो. इथे विजय कोणाच्या वाट्याला जाईल, कोण जो जिंकेल ना तो ट्रॉफीचा हकदार आहे. सुपर 6 मध्ये 6वा वारसदार जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीचा कोण आहे, त्याचं उत्तर ही मॅच मैदानावरती आपल्याला देईल. कारण सुपर 12 मधला हा अंतिम सामना जिंकणारी टीम थेट सुपर 6 ला जाईल. घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवर, फिल्डिंग विखुरलेली आहे. ऑन साइडला 4, डीप मध्ये समोर एक लॉंग ऑफ, ऑन स्ट्राईक कौशल पाटील. पहिलाच बॉल क्लीन बॉल, स्लोवर 1 फिंगर रोल करून टाकलेला हा यॉर्कर. दांडी झाली आहे गुल. कौशल पाटील मैदानाच्या बाहेर आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा मुवमेंट शिफ्ट होत आहे टीम वडून नवघरच्या बाजूनं. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतं. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा एक अद्वितीय सितारा डावखुऱ्या त्याचा अतिश पाटील मैदानावरती पोहोचतोय. 6 बॉलमध्ये 30 धावा चेस करण्याचा विक्रम देखील भिवंडीत एक मात्र या खेळाडूच्या नावावरती आहे. तो अतिश पाटील एपी मैदानावरती पोहोचलाय. तर याचबरोबर आमचे पेंदर गावचे सन्माननीय विश्वास नाईक इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. विश्वास नाईक पेंदर. अतिश पाटील आणि त्याच्या फॉर्मची चर्चा सध्या भिवंडी टेनिस बॉलचे क्रिकेटर्स आवर्जून करतात, बट अतिश पाटील देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. अतिश पाटीलच्या बॅटला सांगावं लागेल. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. बट म्हटलं जातं ना मित्रांनो, एक गोष्ट ऑलवेज इम्पॉर्टंट आहे, जी प्रत्येकाला नेहमीच आपल्या मनामध्ये ठेवावी लागते. लाखात एक वाक्य, मावळलेला सूर्य पुन्हा उगवतोच, कारण काळ कठीण जरी असला तरी तो आज ना उद्या बदलतोच. अतिश पाटीलच्या बॅटला तो काळ आपला बदवायचा आहे, कारण एक काळ गाजवलाय. याच अतिश पाटीलनं भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक सिंगल ऍड केली जाईल लेग बाईटच्या स्वरूपात. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे 39. घनश्याम खूप चांगली वापसी करतोय. पहिल्या बॉलवरती कौशलला त्यांना बोल्ड केलं. नेक्स्ट बॉल इथे आली आहे सिंगल, म्हणजे इथे देखील ही धाव अतिरिक्त मध्ये जोडली जाईल. 39 वरती धावफलक. या दोन्ही डावखोऱ्या त्याचे फलंदाज विकेटवरती बॅटिंग करतायत. 3 फिल्डर ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतात. एक समोर लॉंग ऑफ, एक एक्स्ट्रा कव्हर ठेवला यतीनसाठी. यतीन मडवी कवच असेल, ऑन साइड असेल, खूप चांगली बॅटिंग करतो. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. मोठं चेस, वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इझिली 2 धावा या ठिकाणी वाचवल्या देखील आणि पूर्ण देखील फलंदाजांनी केलेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41. तर याचबरोबर आमचे पेंदर गावचे आदर्श व्यक्तिमत्व, पेंदर टीमचे बिग सपोर्टर सन्माननीय प्रकाश भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. 41 धावफलकावरती घनश्याम तयार. खूप चांगली बॉलिंग. 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च झालेत. इथे फटका चांगला आहे, टायमिंग झालाय, हो झालाय, बॉल चाललाय सरळ खेळाडू कक्षामध्ये आणि हा फटका चाललाय मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. षटकार आहे, षटकार आहे, षटकार. येस, 6 आहेत. 6 धावा आणि या षटकारानं स्कोर पुढे फ्लाय होतोय 47. 47 धावा. चांगली बॅटिंग यतीन करतोय. यतीनच्या बॅटमन आलेला हा षटकार दुसरा आहे. 1 डबल, 2 सिंगल, एकही डॉट बॉल आतापर्यंत यतीन खेळलेला नाहीये. स्ट्राईक मिळतीये तेव्हा आक्रमण यतीन पाटीलचं सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. यॉर्कर टाकलाय आता. घनश्यामनं देखील केली आहे वापसी.
ह्या दोन्ही टीमला ना आपला प्लस मायनस माहिती आहे. आज इथनं भिवंडी अगदी मोठं अंतर कापून दोन्ही टीम जवळजवळ 1 तासाचं अंतर कापून शेलूमाता वळ आला आणि 1 तास 25 मिनिटाचं अंतर कापून ना टीम वडून नवघर आली आहे. त्यामुळे हे मैदान त्यांना आज सहजासहजी सोडायचं नाहीये. आज गाजवायचं आहे. एका बाजूला वडून नवघरला तर दुसऱ्या बाजूला दनानून सोडायचं आहे टीम शेळूमाता वळला. घनश्याम तयार, समोर यतीन. वॉट अ बॉल. अपील 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 आणि बॅट कट साठी करताय तर ती मेन अंपायर्स कडेच व्हायला पाहिजे, तेव्हा इकडे इम्पॅक्ट पडेल. आणि आता अपील स्ट्रॉंग आहे आणि चर्चा सुरू झाली आहे दोन्ही अंपायर्स मध्ये. अंपायर्सना आखो में इशारा केलाय. आता त्यांना चर्चा ही करायची आहे, बॅटला लागलाय का, बॅटला लागून खाली पडलाय का, की बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचलाय. या सगळ्या चर्चा त्या ठिकाणी सुरू होतील आणि डिसिजन या ठिकाणी आलाय. OUT आउट, फलंदाज बाद. आणि बॅट कट साठी अल्ट्राएट श्रीकोमीटर आपल्याकडे नाहीये यतीन, तुम्हाला मैदान सोडावं लागेल. हॅलो. तर यानंतर दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. जिवा 11 स्टार ओवे आणि जिवा 11 गावदेवी पेंदर यानंतरचा सुपर 12चा पुढचा सामना. दोन्ही टीम सज्ज राहा टॉस साठी. चला OET आउट, यतीन परतावं लागेल. बॅटकट साठी स्निकोमीटर किंवा आपल्याकडे अल्ट्राएज नाहीये. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आउट आहे आणि यतीन त्याचा स्वीकार करून तुम्हाला परतावं लागेल. तुमचा निर्णय का अंपायर? आउट आहे, त्याने आउट दिलाय तिकडनं. जोपर्यंत अंपायर्स इशारा करत नाही, कॉमेंटेटरला राईटच नाहीये समाधान दादा थर्ड अंपायर्स कडे जाण्याचा. फायनली आता थर्ड अंपायरचा इशारा आलाय. आता आपण चेक करू शकतो की बॉल खाली पडलाय का. हीच गोष्ट अतिशय तुला सांगत होतो की अंपायर्स इशारा येईल तेव्हा आपण अनाऊन्स करू शकतो. बॅटला लागल्यानंतर बॉल खाली पडलाय का ते फक्त चेक केलं जाईल. बॅटकट इतकं तर कन्फर्म आहे, फक्त या ठिकाणी बॅटला लागल्यानंतर बॉल खाली पडून गेलाय ते आपल्याला चेक करायचं आहे. आणि फायनल डिसिजन ऑनफिल्ड अंपायर्सचा जो होता तो राहील. DRS तुम्ही गमावलाय. OET आउट. आधी बॉल खाली पडलाय, नंतर बॅटला स्पर्श करून गेलाय. बॅट थोडीशी लेट आली तिकडे यॉर्कर पडल्यानंतर. आणि यतीन होत आहेत बाद. खूप चांगली बॅटिंग केली यतीन. आणि यतीन तुझं मत बरोबर आहे, थर्ड अंपायर चेक करा. पण जोपर्यंत अंपायर्स थर्ड अंपायरचा इशारा देत नाही तोपर्यंत कॉमेंटेटर्स किंवा कमिटीला देखील राईट्स नाही आहे की ते चेक करू शकतील. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, वैभव पाटील फलंदाजीसाठी. लोगों का अगर एतबार हो भगवान पे, हर हाल मुश्किल में मुश्किल दिन भी मुश्किल हो जाता है, लेकिन अगर भरोसा हो खुद पे तो मुश्किलों के बाद भी अच्छे दिन आते हैं. 47 धावा धावफलकावर. एक षटकारानंतर विकेट देखील काढली आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज घनश्याम पाटीलनं खूप चांगली बॉलिंग सध्या तो करतोय. षटकारानंतर त्यांना देखील केली आहे मैदानावरती वापसी आणि एक चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतं. आता जिम्मेदारी वाढली आहे मिडल ऑर्डरच्या बॅट्समन वरती. टॉप ऑर्डर मैदानातून बाहेर झाली आहे. यतीन मडवी ज्यानं बनवल्या 16, अतिश भामरे त्याच्या बॅटमधून आल्या 17, कौशलचा एक हेलिकॉप्टर सिक्सर जो हायलाइट राहिला त्याच्या बॅटमधून आल्या धावा 7. आता अतिश पाटील आणि वैभव पाटील ही जोडी मैदानावरती खेळतीये टीम शेलूमाता वळसाठी. धावफलकावरती धावा सध्या चांगल्या आहेत, 15 पेक्षा सरासरी आताही जास्त आहे. आणि अजूनही अगदी आपण पाहिल्या 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 47 लॉस ऑफ 3 ओव्हर नंबर सुरू झाली आहे 4. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय होल्डर या ठिकाणी तयार झालाय 4थ्या षटकामध्ये. आणि समोर स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल, अनुभवानं भरलेलं नाव अतिश पाटील. पहिला बॉल टप्पा पडला, वेल लेफ्ट केला, जाऊ दिला, पाहिलं की वाईट लाईनच्या बाहेर आहे आणि अंपायरचा इशारा एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड केली जाईल. आणि एका अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये धावफलकावरती 48. प्रत्येक गोष्टीमध्ये आयोजनाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. इंडिव्हिज्युअल प्राइज असतील, आयोजन असेल, अंपायरिंग असेल, लाईव्ह टीम असेल आणि क्वालिटी आहे हे टुर्नामेंट. हा फुल टॉस इनफिल्डच्या वरनं काढला, स्लॅश केलाय, अंपायरचा इशारा हा बीमर आहे. 1+4 बॉल चालला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 5 आणि सांघिक अर्धशतक पूर्ण झालाय टीम शेलूमाता वळचं.
या टुर्नामेंटसाठी इंटरनेट आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. मातोश्री केबल नेटवर्कचे ओनर जयेश शेठ पाटील त्यांचा देखील मनपूर्वक आभार. बीमर आहे इथे बॉल फॉलो थ्रो मध्ये स्टॉप केला. चेंडू जातो या ठिकाणी डॉट आणि निर्धाव चेंडूची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. डॉट बॉलचं झालं या ठिकाणी खेळ संपन्न. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे 53 धावा. 53 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. गिरीश खूप चांगला गोलंदाज, लेफ्ट आर्म अँगल आहे त्याच्याकडे आणि त्यासोबत नेहमीच फलंदाजांना अगदी बीट करताना आपण पाहायला लो फुल टॉस टाकला होता. पाडन पाडमन ऑन साईडला ड्राईव्ह केलं. स्वतःला तिकडे डिफेन्स करत असताना आतिश पाटीलला कारण माहिती यानंतर अजून 100% बाकी आहे. वैभव पाटील मैदानावरती आलाय जो सिक्सर हिटर बॅट्समन आहे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 54 धावा. 54 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली धावफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती प्रतीक दादा मॅच एन्जॉय करतोय. एक हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी. याच टीमसाठी अनेक वर्ष त्यांना देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. त्याच्या सोबतीनं त्याचा मित्र परिवार आहे प्रतीक दादा आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. फटका चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. केतन त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. पहिली 3 षटकं होती बॅटिंग करताना अगदी टीम सेफ झोन मध्ये. पण आता थोडंसं टेन्शन आहे ना वाढलंय शेलूमाता वर्ल्डचं. कारण ज्यावेळी तुम्ही सुरुवात चांगली करता आणि त्या सुरुवातीचं जर शेवट तुम्हाला 16 बनवायचा असेल त्यासाठी सातत्य देखील गरजेचं असतं. बट ओव्हर नंबर 3 मध्ये आला धावा 8 आणि आता चौथ्या षटकामध्ये एका बीमरचा अपवाद बाजूला सोडला तर आतापर्यंत चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज गिरीश पाटीलनं. अतिशय ऑन स्ट्राईक सिंगलला दोन्ही फलंदाज इनिंग पुढे घेऊन चालत. एक मोठं षटक पाहिजे 15 ते 16 धावेचं म्हणजे 70+ जाईल टीम. हा यॉर्कर त्याच्यावरती हेलिकॉप्टर गॅप मध्ये आहे. फिल्डरला बीट करून बॉल ट्रॅव्हल होतोय मिड विकेट लॉंग ऑनला. अगदी गॅप होता आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्रीच्या बाहेर फरार. हा तो चौकार. फायनली आता 4 आलाय. आतिश पाटीलच्या बॅटमधनं धावफलक 4 ने पुढे जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 59 धावा. अतिशय चांगली रंगेली स्पर्धा. आता सुपर 6 मधनं ज्यावेळी मॅचेस पुढे येतील क्वार्टर फायनल सेमीफायनल अजून मजा वाढेल या स्पर्धेची. जब टूटने लगे हौसले तो बसे याद रखना बिना मेहनत के हासिल कभी तक तो ताज नहीं होते. ढूंढ लेना भी मंदिर अंधेरों में अपनी क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होता. इथे प्रत्येक क्षणाक्षणाला संघर्ष हा तुम्हाला करावाच लागेल. वडू नवकर ज्यावेळी सेकंड इनिंग मध्ये उतरेल त्यांच्याकडे देखील बॅटिंग मध्ये दमखम आहे. थोडं स्पीडअप करा, वेळ खूप जातो या मॅच मध्ये. आतापर्यंत जवळजवळ 31 मिनिटं ओव्हर नंबर 4 सुरू असताना तुम्ही वापरली आहेत. त्यामध्ये थोडं DRS आले, थोडा वेळ मॅच थांबली, जरूर सगळं एक्सेप्ट आहे. बट 5 ते 6 मिनिटं तुम्ही लेट आहात आणि एक मिनिट आज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. ही मॅच जशी फिनिश होईल ना या मॅच नंतर फर्स्ट बॉल पासून आपण टाइम मॅच करू. एनी मुवमेंट एनी कॉस्ट. तुम्हाला 25 मिनिटात काहीही करून 5 षटकं संपवावीच लागतील. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. इथे फटका फसलाय बॉल हवेत. उज्ज्वल गुरव धावतोय शॉर्ट कव्हरला टिपलाय झेल. संपलाय आतिश पाटीलचा खेळ. धक्का लागला मैदानावरती नंबर 4 शेलूमाता वर्ल्डला. फलंदाज बाद. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावरती आपण पाहताय तो म्हणजे 89 धावा. 59 धावा सॉरी ते क्रॉस केलाच त्याच्यामध्ये 8 वाटतात. 59
टीमची टोटल धावफलकावरती 4 षटकं संपल्यानंतर अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्या 38, नंतरच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं धावा आले आतापर्यंत 21 आणि स्कोर आपल्याला थांबलेला पाहायला मिळतोय 59 लॉस ऑफ 4. 59 ला 4 बाद हे धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची टोटल धावफलकावरती सध्या आपण पाहू शकताय स्कोर अगदी आपण पाहताय या ठिकाणी एक चांगल्या स्टेजला आपल्याला पाहायला मिळत असताना धावफलकावरती एक चांगल्या स्टेजला फक्त फिनिश कसं केलं जाईल वेळ खूप जास्त जातोय केतन आणि प्लीज बी फास्ट. जास्तीचा वेळ आपल्याकडे नाहीये, थोडस लवकर खेळा, चांगलं खेळा आणि शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी आज संधी मिळाली आहे. कारण अनेक स्पर्धा आपण पाहतो 5 षटकं 4 गोलंदाज, इथे 5 ओव्हर 5 बॉलर युटिलाइज करायचे आहेत आणि गणेश पाटीलला मिळाली आज संधी. पहिलाच बॉल बॅक ऑफ द हँड त्यानं टाकला होता, फिंगर रोल करून अगदी टॉस होत होता थोडासा बॉल, त्यामुळे फ्रंट फुटला पुढे येऊन कमिट केलं शॉटला आणि लॉंग ऑनला या ठिकाणी मिळतात धावा. त्या ठिकाणी 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावेने धावफलक पुढे जातं 61. वर्ल्ड ट्राय करेल की जसं मुरबी समोर फिनिश चांगलं झालं ना तसं या मॅच मध्ये देखील केलं जावं. 16 जर आल्या 75 बनतात आणि जर 10 ते 11 आल्या 70. या मैदानावरती एक फायटिंग टोटल आहे, जास्त मोठं नाही आहे कारण क्रीडांगण धावांसाठी नंदनवन आहे आणि इथे 70-65 धावा 5 ओव्हर एक ऍव्हरेज टोटल आहे. या पाहूयात त्या बनतील की 75 प्लस एक प्रेशर क्रिएट करेल वर्ल्ड. इथे फटका ऑन साइडला प्रॉपरली कनेक्शन नाहीये, क्रॉस बॅटेड खेळायचं होतं डीप मध्ये फिल्डर, एक सिंगल मिळाली आहे. केतन या माहिती आहे तिकडे धावायची गरजच नव्हती, नॉन स्ट्रायकर एंडनं सांगितलं वेट आणि कॉल झाला चुकीचा. ऑन दी स्टंप बुलेट थ्रो, भिवंडीचा चीता केतन पाटील, जयेश पाटील यांना ओळखलं जातं. इथे ऍड झाली आहे सिंगल आणि फलंदाज झालेत रन आउट. गिरीश होतं टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 62 धावा 62. न्यू बॅट्समन मैदानावरती येतात, राम भोईर. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे, यानंतर मॅच अनाउन्समेंट केली जाईल. आपण थोड्याच वेळात संदीप पाटील सरांकडे वळू. पेंदर म्हटलं की आता तर जावई परिवार आहे, आता या आधीपासून मित्र परिवार इकडे फार मोठा आहे आणि पेंदर गाव म्हटलं की स्पर्धा कोणतीही असो डोळे झाकून एका नावावरती विश्वास इकडे ठेवलं जातं आणि ते नाव म्हणजेच रायगड क्रिकेट समालोचक संघटनेचे अध्यक्ष. चर्चा जरूर करू या ओव्हर ब्रेक नंतर. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहताय सध्या झाली आहे 62. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे इन ऍक्शन. जीवाच्या नावानं खरं तर खरी भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेमध्ये आज पेंदरनं दिदीला समर्पित केली. सुपर 6 मध्ये इंटर झाली आहे टीम जीवा 11 गावदेवी पेंदर आणि सुपर 12 ची मॅच आहे आणि त्यांना फाईट करेल जीवा 11 स्टार ओव्ह आहे. चला दोन्ही टीम्स जीवाच्याच नावाने इन ऍक्शन आहेत, तर दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. ओइठी आउट, अंपायरचा इशारा आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद. स्टार ओव्हे आणि टीम जीवा 11 पेंदर आपण रेडी राहायचंय. तर विश्वासदा पाटील बाबूचं आगमन झालं. एक दौर क्या हराएगा उसको जिसने हरा है जमाने को. रायगडातील एक घातक फिनिशर. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. समाधान भोईर, सुजित दादा त्या सोबतीनं इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. विश्वास पाटील बाबू अँड ऑल टीम बॅट हातामधनं तिकडे निसटली जरूर. अधिक हे पट्टीला त्यांना नमन केलं. प्रतिस्पर्धी टीम देखील बॅटचा सन्मान करतात, जाऊन त्याची बॅट घेऊन आले. त्यानंतर बॅटला त्यांना केली किस, कारण त्याला माहिती आहे एका वेळेला प्रेम सोडून जाईल बट ही बॅट नाही. जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत गावासाठी खेळण्याचं सामर्थ्य आणि जिद्द आणि आत्मविश्वास हीच बॅट तुम्हाला देते आणि आपल्या बॅटला आपल्या किटला ऑलवेज रिस्पेक्ट देत चला, कारण त्याच्यामुळे तुम्हाला प्रोफाईल मिळते, तुमचं नाव बनतं. वॉट अ बॉल. बॅट अँड पॅड मध्ये खतरनाक यॉर्कर टाकलाय. त्यानंतर उज्ज्वल गुरव पासून सुरुवात करायची की गोलंदाजी करताना गणेश पाटील पासून, हा प्रश्न आता सध्या वडूनगरच्या समोर क्रिएट केला जातोय. गणेश पाटीलच्या गोलंदाजीनं मौका मिला, मौके पे चौका छक्का नाही, यॉर्कर्स भाई डाल रहा है आणि या संधीचं सोनं करताना गणेशनं खूप चांगलं कमबॅक केलाय.
हा देखील फुल टॉस आहे. बॅक ऑफ द हँड टाकला होता, टप्प्यावरती पडला नाही, टप्पा चुकला, विस्फोट झालाय मिड विकेटच्या बाहेर. शेवट गोड झालाय. शेलू माता वर्ल्ड साठी आलाय षटकार. सत्र संपलं. पहिल्या धावा झालेत 68 69 69 आणि 70चं लक्ष मैदानावरती पार करायचंय. 69 बनलेत, 70 धावा. नेक्स्ट मॅच टॉस करायचं आपल्याला. एका बाजूला जीवा 11 गावदेवी पेंदर आणि दुसऱ्या बाजूला जीवा 11 गावदेवी पेंदरच्या विरुद्ध फाईट करेल जीवा स्टार ओवे. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रायगड जिल्ह्यातील मानाची सन्मानाची पेंदर गावाची वाटचाल परंपरेची विश्वासाची जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कॉम्बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी करूयात बदलाव. आणि पुढचं सत्र जसं सुरू होईल त्याआधी टॉस महत्वाचा आहे. वळूया आपण रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक ख्यातनाम समालोचक, या क्रिकेटची सेवा करत जे नाव पुढे आलं ते नाव म्हणजेच आदरणीय संदीप पाटील सर. त्यांच्याकडे आपण वळूयात. आणि सध्या ऑन स्क्रीन संदीप पाटील सरांना तुम्ही पाहताय, ज्या नावानं रायगड टेनिस बॉल क्रिकेटसाठी खूप काही केलंय आणि स्पेशली पनवेल असेल इथल्या क्रिकेटला प्रोफाईल देण्याचं काम या जोडीनं केलंय. मला आजही अगदी स्पर्धा झाल्या ना की मग बाग तोळ्याची रजनी क्रिकेट स्पर्धा आठवते. समालोचकात ना महाराष्ट्रात जवळजवळ 1000 पेक्षा जास्त आहेत, बट पूर्णच्या पूर्ण स्पर्धा जवळजवळ 80 ते 90 हजार प्रेक्षकांच्या साक्षीनं एक जोडी समालोचन करायची, ती म्हणजे मच्छिंद्र पाटील सर आणि संदीप पाटील सर. आज संदीप सर आपल्या सोबत आहेत. या आपण बोलूया टॉस साठी. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. धन्यवाद ओमकार. तत्पूर्वी आपण टॉस कडे वळणार आहोत. जीवा 11 स्टार ओवे आणि जीवा 11 गावदेवी पेंदर या दोन संघांमधली आजची लढत. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना सुपर 12 चा. तर चला पेंदर टीम कॅप्टन चला या. प्रकाश भोईर यांना विनंती करेन की आपण या. आपल्या शुभास आम्ही इथे टॉस करतोय. पुढील लढत ओवे संघाचे कॅप्टन सक्लेन आणि दुसऱ्या बाजूला आर्यन. चला हेड अँड टेल. यस यस. तर ओवे संघ कॅप्टन टॉस जिंकलाय. सक्लेन डिसिजन देऊन जा. यस फिल्डिंग आहे. ओके. यानंतर जो सामना आहे तो ओवे वर्सेस पेंदर. टॉस जिंकलाय तो ओवे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. नुरा पटेल आमचे इथे आलेले आहेत. तर नुरा शेट्टी या आपण. त्याचबरोबर आमचे फैजान रिजवान हे देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. चला नववीत आले असतील तर आपण देखील या. आमचे झहीर पटेल. यस. तर बोलूया आपण दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया आवाज रुपेश पाटील यांचा. ओंकारचा एक दमदार आवाज आपण पाहिला. त्यानंतर मात्र दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होते. ओमकार शेट्टी यांना आपण ऐकलं. संदीप पाटील सरांना आपण ऐकलं. सेकंड इनिंग मध्ये आपण जात आहोत आणि आपण पाहायला गेलं तर वडून अवघर आणि जय शिरू माता वर्ल्ड टीम या दोन संघांमधील मात्र हा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र वर्ल्ड टीमने मात्र इथून 69 तब्बल धावा जमवल्यात. आता 70 धावांची गरज इथून असणार आहे. मॅच चांगली होईल याच्यात मात्र समस्याच नाही आहे. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर या क्रिकेटला मात्र बहरता येताना पाहायला मिळालं. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 थरार फायनल टी. आणि फायनल टी मध्ये मात्र जात असताना खूप छान पद्धतीने मांडलेली मात्र क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते इथे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण अगोदरच इथे उल्लेख केलाय जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल टायमर ऑन केला जाईल आणि तुम्हाला इथून 5 षटकं साठी 25 मिनिटं दिले जातील आणि 3 षटकं मात्र तुम्हाला इथून 4 षटकांसाठी
20 मिनिटांमध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत असं अनिवार्य असणार आहे. 70 धावांची गरज आहे. 69 धावा धावफलकावरती लागल्यास 70 धावांची गरज विजयासाठी इथून असणार आहे. यासाठी मात्र मैदानामध्ये दोन्ही फलंदाज 70 69 झाल्यास 70 धावांची गरज आहे. थोडीशी शाशंका आणि ते मात्र आपण दूर करत आपण पाहायला गेलं तर तेही दूर केलंय. जाऊया मॅच कडे. खूप छान इथे मात्र आपल्याला क्रिकेट दोन्ही टीमकडनं मात्र पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला गेलं तर फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलेली जय शिवमाता वर्ल्ड टीम आणि त्या टीमनं मात्र जबरदस्त टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला देताना पाहायला मिळालं. एकापेक्षा एक चांगले टेक्निकल फलंदाजी करणारे मात्र खेळाडू मिस्टर परफेक्शन हे तिथे मात्र यतीन मडवी आतिश बांबरे याला खेळताना मात्र पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मात्र कुशल पाटीलनेही चांगली फलंदाजी केली आणि त्याच्यानंतर उज्ज्वल वरती मात्र झालेला हल्ला 15 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्याच्यानंतर धीरज आणि त्यांच्यावरती 19 धावा तब्बल मात्र घेतल्या गेल्या आणि तिथेच मोठी धावासंख्या जमवण्यामध्ये यशस्वी होताना मात्र पाहायला मिळाली वर्ल्ड टीम आणि त्याच्यानंतर एकूण तब्बल 69 धावा केल्या. 70 धावांचा टार्गेट. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. पहिला बॉल गोलंदाजीसाठी आतिश बांबरे. फटका फसलाय स्क्रीनिंग मध्ये. बॉलला मात्र ट्रॅव्हल केले क्षेत्ररक्षक पोहोचायच्या अगोदर बॉल होतोय फरार. सीमारेषा पार. आले धावा 4. चौकार. चौकारानं इथून खातं खोलताना मात्र पाहायला मिळतंय. ती क्षमता मात्र खेळाडू घनश्याम पाटील यांच्याकडे आहे आणि त्याच खेळाडूला आपण पाहायला गेलं तर मोठी खेळ खेळण्यासाठी ओळखले जातात. अनुभव आहे. अनुभवाचा परिपूर्ण वापर इथे मात्र केला जाईल का त्याची चर्चा. पिवनचा परिपूर्ण मात्र फायदा उचलताना पाहायला मिळतात. वेगानं चांगलं क्षेत्ररक्षण आतिश यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं. 2 धावा निश्चित आपल्या टीमसाठी वाचवल्या. 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावरती. 2 बॉलमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा यायला पाहायला मिळाल्या. राहुल चौगुले हे सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. नॉट स्ट्राईक एंडला दोन्ही जोडी मैदानामध्ये सलामीची आपल्याला पाहायला मिळते. इथे आतिश बांबरे. ब्लॉकरचा बॉल चांगल्या पद्धतीने खेतून काढला. आपण पाहायला गेलं तर ऑन साईडला जिथे मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॉलपर्यंत पोहोचतात. उचलतील, फेके करतील. 1 धाव मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे. एक बॉल नंतर त्यानंतर मात्र मॅच मात्र पाहायला गेलं तर अगदी पुढे जाताना पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा याही मॅच मध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. का साधा क्रिकेट नाही आहे. दोन्ही टीम बलवान आहेत, बलाढ्य आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये आलेत. कित्येक वेळा एकमेकांनी सपाटून मार खाल्ले, कडे चालले. त्याच्यानंतर मात्र आज पुण्याच्या परत एकदा आपण पाहायला गेलं तर जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्यांची गाठ पडली आहे आणि दोन्ही या संघ हार मानणारे नाही आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र सगळ्याच खेळाडूंनी केलंय. त्याबरोबरच आजची मॅच हो इथे मात्र थोडासा बाहेर जाणारा बॉल, वाईटचा निर्णय पंचांचा मात्र त्यांना पाहायला मिळतोय. अतिरिक्त इथून मात्र धावफलकावरती मात्र त्यांना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा. 8 धावा. वाईट बॉल आता इथे मात्र ऍड केला जाईल. थोडस बाहेर आणि योग्य निर्णय तिथे मात्र आपण पाहायला गेलं तर सुनील टेबे सरांचा आपल्याला पाहायला मिळते. आतिश बांबरे मिस्टर परफेक्ट म्हणून याची ओळख राहिली गेली. चांगली गोलंदाजी याही बॉलवरती मात्र पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी, ऑलराऊंडर मात्र परफॉर्मन्स सातत्याने आपल्या टीमसाठी करत असतो, वर्ल्ड टीमसाठी. आणि आज वडूनवघर टीमकडनं मात्र चांगली फलंदाजी. कोणता फलंदाज करेल आणि एक मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न करेल त्याची चर्चा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला षटक क्रमांक पहिला आतिश बांबरे, एक महत्वपूर्ण गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती. साईडला थोडेसे मात्र शपल झाले, घेऊन काढलाय डीप स्वीपरला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलपर्यंत पोहोचतायत, उचलतील, फेके करतील. तोपर्यंत एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. सिंगल आणि डबल वरती भर इथे मात्र दिला जातोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतर मात्र एक सन्मानक मात्र इथून फलंदाजी पाहायला मिळाली, कारण तेवढी ताकदीची गोलंदाजी आहे ना ती मात्र होताना पाहायला मिळते.
आणि त्यासमोर तुम्ही मात्र थोडीशी इथून कमकुवता मात्र बॅटिंग मध्ये मात्र पाहायला मिळतोय. फलंदाजांची व्यसन ओढण्याचं काम मात्र इथे केलं जातोय, त्याची चर्चा. बॉल स्विंग अँड मिस इथे मात्र पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी, पडल्यानंतर हातभर वळवण्याची क्षमता हे गोलंदाज स्वतःमध्ये ठेवतायत. आणि हा डॉट बॉलच्या समीकरणानं मात्र आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक आशिष भामरे यांच्या स्वरूपामध्ये समाप्त झाल्या. पहिला आणि पहिल्या षटकामध्ये आल्यात 9 धावा आणि 1 वाईटच्या स्वरूपामध्ये 10 धावा धापलकावरती. दहा धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. आपण पाहायला गेलो तर 70 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. 70 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे, परंतु दोन्ही टीम ताकदवान आहेत. एका बाजूला पाहायला गेलं तर सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज घनश्याम पाटील आणि त्याचबरोबर राहुल चौगुले अजून सुखरूप आपल्याला पाहायला मिळतात इथे. षटक क्रमांक दुसरा इन ऍक्शन मध्ये गोलंदाज आपल्याला मात्र पाहायला मिळतात. अगदी पहिल्या मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी ज्या गोलंदाजाने मात्र केली होती तेच हर्षद पाटील गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला फटका, तिथे संधी आहे. यष्टीरक्षक चतुर्चानाक्ष, परंतु त्यांच्याकडनं चुकी झाली आहे आणि या झेल जमिनीला मात्र दाणवताना पाहायला मिळतो इथे. धाव येणार नाहीये इथून, धाव एक येणार पाहायला मिळेल, विकेट येणार नाहीये. खूप छान पद्धतीनं इथून बॉल डिलिव्हरी केला होता, थोडासा स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी ठेवला, त्याच्यानंतर मात्र इथून एज घेतली बॅचची आणि तेच जिथे मात्र आपण पाहायला गेलं तर प्रेक्षकांकडनं चूक झाली, झेल ड्रॉप झाला आणि जीवदान तिथे निश्चित मिळाला फलंदाज घनश्याम या फलंदाजांना. राहुल चौगुले आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण थोडासा बराच बाहेर मात्र पाहायला मिळाला हर्षद पाटील यांचा आणि वाईटचा निर्णय मात्र त्यांना मात्र पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव इथे मात्र धावपलकावरती त्यांना पाहायला मिळेल. धावपलकावरती 12 धावा. दोन्हीकडनं मात्र पाहायला गेलं तर तेवढी ताकदीची गोलंदाजी ज्या पद्धतीने मात्र आपण पाहिले गेले तर वडू नवघरकडनं झाली होती. फटका बसलाय, मोठा विकेट कदाचित इथे मात्र येण्याच्या मार्गस्थावरती आणि आलाय. फलंदाज बाद राहुल चौगुले बॅक टू डगआउट. पहिली विकेट, ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत. या विकेटला खूप शोधात होते आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याला मात्र हर्षद पाटीलला मात्र पाहिलं जातं आणि त्याच गोलंदाजांना मात्र इथे आणले गेले आणि हे विकेट मात्र प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. न म्हणतात त्यांचे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाहीये. प्रयत्न केले, चांगले गोलंदाज आणले गेले. हर्षद पाटील सारखा एक महत्वपूर्ण गोलंदाज आणला गेला आणि त्याच्यानंतर मात्र इथून लेग कटर पाहायला मिळालं. खूप स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, ऍक्च्युली हा पुल करायचा होता, फटका फसला. त्याच्यानंतर मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. हर्षद स्वतः तिथे ड्रॉप आपण पाहायला गेलं तर आले आणि गोलंदाजी करत असताना स्वतःचा पॉल थ्रो, त्याचबरोबर रनवे रिलीज पद्धत खूप छान आहे हर्षदची आणि त्या सगळ्याच्याच जोरावरती आपण पाहायला गेलं तर खूप छान पद्धतीने झेल पकडला गेला आणि एक महत्वाची विकेट, ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिली. फलंदाज राहुल चौगुले बाद झाले. आता मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील विनोदाला मात्र पाहायला मिळतात. हर्षद पाटील हॅलो. याचबरोबर आमचे पेंदरगावचे माजी सरपंच सन्माननीय नितीन शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा स्वागत मात्र या षटकाराने इथे करण्यात आलाय फलंदाजाच्या माध्यमातून. जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला जीवा एलवन शेलूमाता वळ आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम वडू नवघर. एक जबरदस्त बिग फाईट. दोन्ही संघ जे आपल्याला पाहायला मिळतात भिवंडी विभागाचे दादा संघ आणि आज मात्र रायगडच्या या सर जमिनीवरती नक्कीच एक बिग फाईट सामना खेळताना दिसतात. नक्कीच त्यावर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने प्रथमतः फलंदाजी करत असताना 69 धावा जमवल्या होत्या, पण वर्ल्ड टीमने त्याच्यानंतर 70 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि थोडीशी मात्र इथून पाहिले गेलं तर गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. ओहो, गिरकी घेतली, फिरकी घेतली, गोलंदाजी तेवढे चतुर मात्र पाहायला मिळतात. गिरकी घेतात, फिरकी घेतात, गोलंदाजी करतात. खूप छान बॉल इथे मात्र हाताळला गेलाय.
डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं मात्र इथून हर्षद पाटीलचा आत्मविश्वास मागच्या षटकारानंतर मात्र वाढताना पाहायला मिळेल. हे प्रयत्न करायचं, कारण आपल्याला किती लोक ओळखतात त्याला महत्व नाहीये, तर आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. आणि ती ओळख निर्माण करण्याचं काम या षटकामध्ये केलं निश्चित. हर्षद पाटील एक षटकार आल्यानंतर हा डॉट बॉल. समोर फलंदाज आहे केतन पाटील. मिडल ऑर्डर मध्ये येत आहेत. 3 नंबर ऍक्शन वरती आपल्याला पाहायला गेलं तर चांगली फलंदाजीसाठी ओळखले जात आहेत. रिव्हर्स अटॅक केली, गॅप शोधून काढलाय, बॉल निघालाय भन्नाट वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथील धावा 4, चौकार. चार धावा. क्लासिकल टायमिंग प्रॉपर होतं, नसाकथा होती. केतन पाटील साठी ओळखले जातात. परफेक्ट शॉट सिलेक्शन, अभ्यासपूर्ण फलंदाजी आणि त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. या 4 धाव्यानं धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 22 धावा 22 आणि स्कोरबोर्ड मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय इथे. आणखी क्लासिकल नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमारेषा पार. 4, चौकार. माइंड रीड केला जातोय, हातावरती पाहिला जातोय कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी होणार आहे आणि त्या पद्धतीने मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हर्षद पाटील चांगली गोलंदाजी करत होती. बॅक टू बॅक 5व्या आणि 6व्या बॉलवरती इथून चौकार ठोकले. 4 की 4, 4 दुनी 8. इथून पाहायला गेला तर चौकाराची बोली भाषा आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज केतन पाटील याची आणि त्याच्यानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. आता येणारे बॉल असणार आहेत ते 18 आणि विजयासाठी 44 धावांची गरज. 18 बॉल 44. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहायला गेलं तर ज्यांनी TDPL गाजवली, TDPL मध्ये मात्र या नावाची चर्चा होताना मात्र पाहायला मिळाली, तोच गोलंदाज. आणि या टीमचा मात्र इथून धावा थांबवण्यासाठी, विकेट मिळवण्यासाठी ज्या गोलंदाजाला मात्र निमंत्रित केले गेले तो गोलंदाज कौशल पाटील. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 44 धावांची गरज. चला, बाईकची लाईट चालू आहे तिथे बंद करायची आहे, समोर मागे घ्यायची आहे प्लीज. समोर हा बाईक तिकडे, बाईक आहे तिकडे, लाईट चालू आहे बघा तुमची. कौशल आले, पहिला बॉल आले ते मात्र वाईड निंदण येताना मात्र पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेने मात्र सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. एका धावेने धावपलक मात्र 27 वरती पोहोचताना पाहायला मिळतोय. 43 अजूनपर्यंत इथे गरज आहे. 18 बॉलमध्ये 43 धावांची गरज. कशा पद्धतीने ते मात्र धावा जमवल्या जातील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल जरूर. परंतु जोपर्यंत आपण पाहायला गेलं तर कौशल पाटील आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज बाद कौशल याच्यासाठी ओळखले जात आहेत. इथून फलंदाज महत्वाची विकेट. घनश्याम बॅक टू टेक आउट. नवीन फलंदाज धीरज धुमाले मैदानाच्या आतमध्ये मात्र हिनवताना पाहायला मिळतील. इथे खूप छान क्रिकेट दोन्ही टीमकडनं मात्र पाहायला मिळेल, कारण सदस्याची हार मानणार नाहीये. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 तुम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे. सुपर 6 साठी मात्र हा सामना, जर का हा सामना जिंकला तर निश्चितच बक्षिसास पात्र एक बक्षीस मात्र इथून त्यांच्या नावावरती मात्र जाऊ शकतोय. त्यासाठी मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लढत आहे भिवंडी म्हटल्यानंतर बराचसा अंतर इथून मात्र कापून मैदानामध्ये मात्र उतरलेत, आवर्जून इथे आलेत. प्रत्येकाचे स्वप्न आहे एका बाजूला वल आणि दुसऱ्या बाजूला वडू नवघर. या दोन्ही संघांना माहिती आहे की इथून हा सामना जिंकायचा आहे आणि या जीवा भोईर चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा मानकरी आपल्यालाच व्हायचा आहे. त्यासाठी मोठी लढत आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडनं तेवढा ताकदीचा खेळ
इथे मात्र पाहायला मिळणार आहे. कौशल्य पाटील गोलंदाजी मार्कवरती विकेट टेकर हवी होती ती विकेट मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत. घनश्याम पाटील बाद झाले. धीरज धुमाल हे मात्र फलंदाज आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. थोडस बाहेर पंच कळवतात यास लाईन आणि रिच मध्ये आले होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 28 धावा 28 आणि स्कोर बोर्ड पाहायला मिळत आहेत. 16 बॉल आणि 42 धावांची गरज. 18 बॉल 43 होत्या. 17 बॉल 43. 16 मध्ये आता 42 ची गरज. एक धाव मात्र येताना पाहायला मिळतोय. थोडासा मात्र कठीण हा सामना बनवण्याचं काम केलं जाईल का. त्याच्यानंतर घनश्याम बाद झाल्यानंतर परिपूर्ण आता जबाबदारी आहे ती केतन पाटील आणि धीरज धुमाले यांच्यावरती. फटका जरूर फसला तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत. जजमेंट चुकलंय तिथे. ओहो डीप स्वीपरला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये आणि महत्वाचं विकेट कोणाची इथून मात्र तुम्ही गमावले आहेत तर केतन पाटील या फलंदाजांची. अशा वेळी बराच होतो गडबड कधी कधी होते. त्याच्यामुळे नंतर मात्र अशा झेल सुटल्या जातात. इथून जीवदान मिळाले केतन पाटीलला. मॅच विनिंग पारी खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आणि त्याच खेळाडूला मात्र अगदी मोक्याच्या वेळी संधी ट्रॅप केलं होतं. ट्रॅपिंग मध्ये अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला होता. त्यानंतर मात्र इथून हा झेल झाला ड्रॉप. आता विजयासाठी 15 बॉल आणि 40 धावांची गरज. 15 बॉल 40. हा फटका चांगला आहे. फ्लाय होईल तिथे संधी नसणार आहे. आणखी एक बॉल सीमारेषा पार. आले धावा 4. चौकार. विजयासाठी अजून 14 बॉल 36 धावांची गरज. यश मिळवण्यासाठी मोठी शक्ती आत्मविश्वास. आता आत्मविश्वास ज्याच्यामध्ये आहे तो कधीच पराजय होत नाहीये. जोरदार अपील स्विंग अँड द मिस इथे मात्र पाहायला मिळालं. ही खासियत आहे क्लास आहे आणि या गोलंदाज कौशल त्याच्याकडे मात्र क्षमता आहे आणि ते कौशल पाटील मात्र दाखवताना पाहायला मिळतो. इथे हाईट आहे. हाईटचा परिपूर्ण वापर करतात. मनगटी गोलंदाजी मात्र त्यांची पाहायला मिळते. सातत्याने ठाणा प्रीमियर लीग मध्ये ही नावाची चर्चा आताच यावर्षी मात्र संपादन झालेल्या मात्र प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाली. त्याच गोलंदाजांना आता सध्याच्या घडीला आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल पर्यंत पोहोचतायत. उचलतील फेकी करतील तोपर्यंत एकच धाव मात्र येताना पाहायला मिळतोय. षट क्रमांक इथून कौशल्य पाटीलच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झाले. तिसरं आणि या 3 षटकानंतर आपण धावफलकावरती धावा पाहायला गेल्या तर आलेल्या आहेत त्या 35. आता येणारे 12 बॉल आणि या 35 धावांची गरज. अर्धा पल्ला कंप्लीट झालाय. आता इथे मात्र 35 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी अजूनपर्यंत आपण पाहायला गेल्या तर 35 धावांची गरज असेल येणाऱ्या 12 बॉल मध्ये. कशा पद्धतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाईल की फलंदाजी. 12 बॉल 35 धावांची गरज इथून आहे. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. ड्रिंक ब्रेक झालाय आणि या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा. तिथे पाहिलं गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये हर्षद पाटील आले. 16 धावा खर्च झालाय. तो थोडासा नावी गेला. फलंदाजी करणारी टीम वडू नवघरच्या बाजूनं आणि त्याच्यानंतर मात्र कौशल पाटील आले आणि या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या. एकूण धावफलकावरती 35 धावा येणारे 12 बॉल आणि या 35 धावांची गरज. गोलंदाजांचा कस लागणार आहे. ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी हवी आहे तशी गोलंदाजी मात्र होताना पाहायला मिळेल का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. कारण अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.
ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर अर्धा टप्पा मात्र 3 षटकांमध्ये कंप्लीट झालाय. अजून 2 षटकं बाकी आहेत आणि तेही मात्र तुम्हाला अर्धा टप्पा कंप्लीट करायचा आहे. 35 धावा आल्यात, 35 धावा धपलकावरती लागल्यात. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 35 धावांची गरज अजूनपर्यंत इथून असणार आहे. आणि गोलंदाज कोणता वापरला जाईल ह्या चौथ्या षटकासाठी तेही पाहणं गरजेचं. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत मात्र ह्या गोलंदाजांना मात्र आणलं जातोय. केतन पाटील आणि या धीरज धुमाले हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. चला काय वेळ घेतला जातो, प्लीज मी विनंती करेन की आपण लगेच सामना चालू करायचा आहे, कारण आज बरेचसे सामने आपल्याला उरकायचे आहेत. तुम्ही पाहताय अनुभवताय जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 आयोजित क्रिकेट सामने आणि अफलातून क्रिकेट आपण तोपर्यंत पाहायला गेलं तर युट्यूब सौजन्य ज्यांच्याकडनं आम्हाला करण्यात आलेले ते आदरणीय विकी वासुदेव पाटील नावडे तलोजा उपशहर शाखा प्रमुख शिवसेना व माननीय श्री यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतो. मी विकी वासुदेव पाटील साहेबांना विनंती करेन की आपण या आपलं सहर्ष स्वागत. प्रशांत म्हात्रे चौथ्या षटकासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हवे आहेत विजयासाठी 35 धावा. पहिल्याच बॉलवरती फटका बसला, लांब आहे की अंतर मिळालंय की अंतर कापलं जाईल. हो 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 हो, हाताला झटका आणि बोटाला चटका. बॉल सीमारेषा पार. आल्या धावा 6 षटकार. आपण पाहायला गेलं तर इथून ज्या पद्धतीनं मात्र आपण हा फटका आला इथे इरादे पक्के करताना मात्र पाहायला मिळतात. केतन पाटील यांच्या बॅटमधून षटकार आलाय. अशक्य असं या जगात काहीच नाही, त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे. आणखी एक ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती आणणारा हा येतोय केतन पाटीलच्या बॅटमधून षटकार. विमर्शसाठी अतिरिक्त हाईट आणि अतिरिक्त हाईटसाठी मात्र इथून तिसरं पंचांची मागणी करण्यात आली. 10 बॉल 35 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात केतन पाटील. आता विजयासाठी 10 बॉल 23 धावांची गरज जरूर आहे, तो तिथे चेक केला जाईल वेस्ट हाईट आहे का, आणि त्याचं उत्तम आपण पाहायला गेलं तर उदाहरणही पाहायला मिळतोय, कारण तेवढी मॅच हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. 23 बॉल 10 बॉल आणि 23 धावांची गरज. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण पाहायला गेलं तर जय शिव माता वर्ल्ड टीम आणि वडू नवघर या दोन संघांमध्ये मात्र रंगणारा हा सामना मात्र पाहायला मिळतोय. एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहायला गेलं तर आता युद्ध क्रिकेटचं युद्ध मैदानामध्ये रंगताना मात्र पाहायला मिळतोय. प्रशांत म्हात्रे यांना आणले होते इथून. ही जोडी तुम्हाला मात्र बाद करायची आहे. डॉट बॉलचं समीकरण मात्र वाढवायचे आहे. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवून तुम्हाला मात्र चांगला खेळ करून या खेळामध्ये आपल्या टीमला बनवायचं आहे. आणि या त्याचमुळे इथून प्रशांत म्हात्रे आले. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर लगातारचे 2 षटकार या मॅच मध्ये कमबॅक करताना मात्र पाहायला मिळते टीम वडू नवघर. हा फटका बसला आहे, परंतु इथून स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न प्रशांत म्हात्रे. डाऊन द बॉल आणि फलंदाज केतन पाटील. महत्वाची विकेट. लगा 440 होल्डचा करंट लगा. केतन पाटील बॅक टू डगआउट. आता येणारे बॉल असणार आहे ते 9 आणि विजयासाठी 23 धावांची गरज. बादल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र डेरे दाखल होताना पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर चला फास्ट खर्च आहे वर्ल्ड टीम. आपण अतिरिक्त वेळ भरपूर खर्च केला त्या मॅच मध्ये. मी विनंती करेन आपल्याला की आपण प्रत्येक बॉल गणिक विकेट नंतर एकत्र येऊ नका, कारण अजूनपर्यंत आम्हाला 9 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये आणि हा दुसरा सामना आहे. स्ट्राईकला पाहायला मिळणार येते बादल पाटील.
एक खेळाडू ही महत्वपूर्ण एक क्षण 5 मध्ये मात्र जरूर तिथे मात्र त्यांना पाहायला मिळतात. वडून अवघड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रशांत म्हात्रे. फटका मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळतो. उंची जास्त लांबी कमी. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचा होता. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे आशिष. फलंदाज अतिश आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट येताना मात्र पाहायला मिळतोय. बादल पाटील बॅक टू टेक आउट. आता समीकरण बदललीत. येणारे 8 बॉल आणि 23 धावांची गरज. करणं बदललीत. आपण पाहायला गेलं तर एका बाजूला असं वाटत होतं इथून सुरुवात झाली. 12 बॉल 35, नंतर 11 बॉल 29, 10 बॉल 30, 9 बॉल 23, 8 बॉल 23. म्हणजे इथून 3 बॉल मध्ये एकही धाव आली नाहीये. परंतु इथून विकेट मात्र या 3 बॉल मध्ये एक सिंगल आले. 2 षटकार आले. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलं प्रशांत म्हात्रेनं. आपण जिथे आहात ना त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अपयशी होत नाहीये. ते प्रशांत म्हात्रे मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी प्रशांत म्हात्रेची. गिरीश पाटील आणखी एक डॉट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं मात्र विकेट येताना मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक गोलंदाज होते आणि त्याच्यानंतर मात्र विकेट. हॅट्रिक फलंदाज बाद. कुशल स्थितीमध्ये विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात प्रशांत म्हात्रे. जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळाला आणि या महत्वाची विकेट महत्वाच्या वेळी मात्र प्राप्त केली. आणि आता इथे मात्र समीकरण परिपूर्ण बदलली गेलीत. उज्ज्वल मैदानाच्या आतमध्ये जरूर जाईल. 7 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज. उज्ज्वल गुरव मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात आपल्याला. खूप जिद्दी आणि तेवढेच धाडसी खेळाडू म्हणून यांची ओळख राहिली गेली. महत्वाचे खेळाडू ॲज अ गोलंदाज म्हणून सातत्याने मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय. परंतु आता इथून फलंदाजी इथून करायची आहे तुम्हाला. आता फलंदाजी कशी करतील. येणारे 7 बॉल मध्ये 23 धावांची गरज तुम्हाला मात्र आहे. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये आणि ते जिथे मात्र पाहायला मिळतंय. साधं सोपा तुम्हाला खेळ इथे मात्र करायचा आहे. अवघड गोष्टी इथे मात्र झटकून द्यायच्या आहेत. चांगला खेळ तुम्हाला करायचा आहे. समोर आहे प्रशांत म्हात्रे. महत्वाचा खेळाडू आणि महत्वाचा विकेट त्यांनी प्राप्त करून दिलाय. चांगला इथे स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येताना मात्र पाहायला मिळतात. बॉल पर्यंत येतील तोपर्यंत रनआउटची संधी आणि उज्ज्वलच्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे कमी पडले आणि फलंदाज बाद. उज्ज्वल गुरव बॅक टू डगआउट. समीकरण मात्र बदलले गेलेत. आता समीकरण आहेत विजयासाठी 6 बॉल आणि 22 धावांची गरज. तुम्ही खचून जाण्यातले नाही आहेत. त्यामुळे आहे त्या परिस्थितीला सामोरे जा आणि तिथून उभे राहा. आता एकच ध्येय, एकच कष्ट आणि एकच मेहनत तुम्हाला करावी लागेल. इथून ज्या पद्धतीनं मात्र या सामन्याला बनवलंय. खूप चर्चा मात्र या मॅचची होत होती. जय शेलूमाता वर्ल्ड टीम आणि वडू नवघर या 2 संघांमध्ये सामना. आता मात्र उज्ज्वल गुरव बाद झाले. आता समीकरण मात्र बदलले गेले. 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. कोणता फलंदाज इथून मात्र आपण पाहायला गेलं तर अचूकता फलंदाजीमध्ये मात्र सिद्ध करेल आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या संघाला विजयी करेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतात. इथे नेते गीतेश पाटील अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत आहे. धीरज धुमाले आणि धीरज धुमाले यांच्याकडनं मात्र कशा पद्धतीने फलंदाजी होईल. स्ट्राईक त्यांच्याकडे मात्र या 6 बॉल मध्ये राहील का. 22 धावा त्या मात्र कंप्लीट करतील का. एंड आपण पाहायला गेला तर आता मात्र कॉमेंट्री बॉक्स कडनं मात्र पाहायला मिळतोय आणि या स्ट्राईकला धीरजकडे स्ट्राईक आहे. ही मोठी जमेची बाजू आता सध्याच्या घडीला वडू नवघरकडे आहे. अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्वाचा आणि सराव करणारे दोन्ही टीम आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल असणार आहे ते 6. विजयासाठी 22 धावांची गरज. येताना पण पाहायला गेला तर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. समीकरण मात्र पाहायला गेला तर 12 बॉल मध्ये 35 हवे होते. 11 बॉल 29, 10 बॉल 23 आल्या. 9 बॉल मध्ये 23, 7 बॉल 23, आता 6 बॉल 22. ऑन साईडला दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहायला गेलं तर वेगानं मात्र येताना कौशल्य येताना मात्र पाहायला मिळत आहेत.
बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा चपलतेने मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धाव्याने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 30 धावा 50 धावा मापी असावी आणि त्याचबरोबर 5 बॉल आता 20 धावांची गरज. 5 बॉल 20 महत्वाचा षटक काही ते मात्र राहिला. एखादा षटकार या मॅच मध्ये मात्र कमबॅक करून देऊ शकतोय. षटकार ठोकण्याची क्षमता धीरजकडे आहे गोलंदाज, परंतु दीपेश चव्हाण या गोलंदाजांनी मात्र मागच्या मॅच मध्ये आपली कलात्मकता दाखवली. आणखी एक चांगला बॉल चेंज ऑफ द स्पेस इथं मात्र डिलिव्हरी आपण करत असताना मात्र पाहायला गेलं तर ऐन वे मध्ये गती परिवर्तन इथे मात्र त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. खूप छान गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली, त्याची प्रचिती मात्र देताना पाहायला मिळत आहेत. दीपेश चव्हाण अंतिम षटकासाठी इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 4 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. मोठा फटका जरूर केला तिथे क्षेत्ररक्षकाच्या वाकाच्या बाहेर बॉल निघून चाललाय. सीमारेषा पार आणखी येतोय खणखण खणखणीत आवाज करणारा षटकार. या षटकारानंतर धावफलकावरती धावा मात्र इथून परत एकदा समीकरण बदलले गेले तर 56 धावा. अब तक 56 आता विजयासाठी 3 बॉल आणि 14 धावांची गरज. 2 मोठे फटके इथे मात्र खेळावे लागतील. 2 षटकार 1 धाव 1 धाव 2 षटकार 2 षटकार 1 धाव. समीकरण मात्र बदलताना मात्र पाहायला मिळत आहेत. खेळाडू इथे मात्र समोर आहेत. धीरज धुमाळे यांच्याकडे क्षमता आहे, आपण चर्चा केली होती, परंतु मागच्या मॅचची गोलंदाजी ही आपल्याला विसरता येणार नाहीये. दीपेश चव्हाण यांची खूप छान पद्धतीने गोलंदाजी त्यांची मात्र झाली होती. आणि इथून पाहायला गेलं तर 2 बॉल अप्रतिम तुम्हाला हातलायचे आहेत, कारण इथे विजयासाठी 3 बॉलमध्ये 14ची गरज आहे. एखादा चांगला बॉल जर आला तर निश्चितच इथे मात्र वर्ल्ड टीम सुरक्षित असेल. इथे मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आपण पाहायला गेला तर अंतिम हा प्रयत्न मात्र थोडासा कमी पडला. 1च धाव मात्र येताना पाहायला मिळेल. फलंदाज गीतेश बाद होतील, परंतु स्ट्राईक आपल्याला पाहायला गेला तर आहे ती धीरज धुमाले यांच्याकडे. 57 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. दोन बॉलमध्ये 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग म्हणजे 2 बॉलमध्ये जरी 2 षटकार लगावले ना तरी हा सामना वर्ल्ड टीम जिंकू शकतोय. तर चला दोन्ही टीम सज्ज राहा, ओवे आणि पेंदर. परंतु इथे जो सामना सुरू आहे प्रवीण, खऱ्या अर्थाने जबरदस्त एक बिग फाईट मॅच मैदानामध्ये रंगतोय. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. म्हणजे कुठेतरी एखादा अवांतर चेंडू जर आला तर मात्र सामन्यामध्ये एक वेगळी रंगत निर्माण होईल. परंतु घडेल काय, कारण तेवढ्या ताकदीनिशी वडू नवघर संघ देखील इथे फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पण काय होईल या चेंडूवरती हा देखील मोठा प्रश्न निर्माण होते. हो इथे मात्र कलात्मकता गोलंदाजांची पाहायला मिळाली होती. ती चर्चा आपण केली होती दीपेश चव्हाण यांची. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी यांची पाहिली होती आणि त्याच्यानंतर पास स्विंग केलं, मिस केलं, हिट झालं आणि दांडी केली गुल. फलंदाज बाद, महत्वपूर्ण विकेट, बॅक टू टेक आउट. 1 बॉल आणि विजयासाठी आता 13 धावांची गरज. सुपर 3 मध्ये जो संघ क्वालिफाय करेल त्याने एक संधी आहे प्रवीण, की बॉल आउट या स्पर्धेमध्ये नक्कीच ठेवण्यात आलेला आहे. पण मस्त एक मजेदार ती रंगत आपल्याला पाहायला मिळेल. ओवे वर्सेस पेंदर, त्यानंतर खारघर वर्सेस चिंचपाडा. दोन्ही टीम सज्ज राहायचा. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. रुपेश 1 बॉल 13ची गरज. सामना परिपूर्ण मात्र पाहायला गेला तर दीपेश चव्हाण गोलंदाजीसाठी आले आणि आपल्या बाजूने मात्र वळवण्यामध्ये यशस्वी ही झाले आणि या सामना जिंकला.